जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक 13वा नामरूप समास 5वा कहाणी निरूपण श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. कोणी एक दोघे जण कृती फिरती उदासीन काळक्रमणे लागून कथा रंभिली. श्रोतापुसे वक्तयासी कानी सांगा जी बरविशी. वक्ता म्हणे श्रोतयासी सावध ऐके. एके स्त्री पुरुषे होती उभयतामध्ये बहुप्रीती. एक रूपेची वर्तती भिन्न नाही. ऐसा काही एक काळ लोटला तयास एक पुत्र झाला. कार्यकर्ता आणि भला सर्व विषयी. पुढे त्याशीही झाला कुमर. तो पित्याहून आतुर काही ते धरत चतुर व्यापकपणे. तेने व्याप उदंड केला बहुत कन्यापुत्र व्याला. उदंड लोक संचिला नाना प्रकारे. त्याचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञान आणि रागीट. अथवा चुकता नीट संहार करी. पिता उगाच बैसला लेखे बहुत व्याप केला. सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र. नातू त्याचे अर्ध जाणे पंतु तो काहीच नेणे. चुकता संवारणे महाक्रोधी. लेख सकळाचे पालन करी. नातू मिळवी वरच्यावरी परंतु चुकल्या संहार करी अकस्मात. नेमस्तपणे वंश वाढला विस्तार उदंडची झाला. ऐसा बहुत काळ गेला आनंदरूप. विस्तार वाढला गणवेना वडिलास कोणीच मानेना. परस्परे किंतमना बहुत पडिला. उदंड घर कलहो लागला तेने कित्येक संहार झाला. विपट पडिले थोरथोराला बेबंद झाले. नेनपणे भरी भरले मग ते अवघेच संहारले. जैसे यादो निमाले उन्मत्तपणे. बाप लेख नातू पंतू सकळांचा झाला निपातू. कन्या पुत्र हितो मातू अनुमात्र नाही. ऐशी कहाणी जो विवरला तो जन्मापासून सुटला. श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीने. ऐशी कहाणी अपूर्व जेते उदंड वेळ होत जाते. युतुके बोलोन गोसाविते निवांत झाले. आमची कहाणी सरो तुमचे अंतरी भरो. ऐसे बोलणे विवरो कोणीतरी. चुकत वाकत आठवले युतके संकळीत बोलले. न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. ऐशी कहाणी निरंतर विवेक्या ऐकती जे नर. दास म्हणे जगदुद्धार तेची करीती. त्या जगदुद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण. सार निवडावे निरूपण यास बोलीजे. निरूपणी प्रीते विवरावे नाना तत्व कोडे उकलावे. समजता भावे निसंदेह. विवरण पाहता अष्टदेह पुढे सहजची निसंदेह. अखंड निरूपणे राये समाधान. तत्वांचा गलबला जेथे निवांत कैचे असेल तेथे. या कारणे गुल्ली परते कोणी एके असावे. ऐसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विषद. पुढीले समासी लघुबोध सावध ऐका. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कहाणी निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 13वा नामरूप समास 5वा कहाणी निरूपण श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. कोणी एक दोघे जण कृती फिरती उदासीन काळक्रमणे लागून कथा रंभिली. श्रोतापुसे वक्तयासी कानी सांगा जी बरविशी. वक्ता म्हणे श्रोतयासी सावध ऐके. एके स्त्री पुरुषे होती उभयतामध्ये बहुप्रीती. एक रूपेची वर्तती भिन्न नाही. ऐसा काही एक काळ लोटला तयास एक पुत्र झाला. कार्यकर्ता आणि भला सर्व विषयी. पुढे त्याशीही झाला कुमर. तो पित्याहून आतुर काही ते धरत चतुर व्यापकपणे. तेने व्याप उदंड केला बहुत कन्यापुत्र व्याला. उदंड लोक संचिला नाना प्रकारे. त्याचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञान आणि रागीट. अथवा चुकता नीट संहार करी. पिता उगाच बैसला लेखे बहुत व्याप केला. सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र. नातू त्याचे अर्ध जाणे पंतु तो काहीच नेणे. चुकता संवारणे महाक्रोधी. लेख सकळाचे पालन करी. नातू मिळवी वरच्यावरी परंतु चुकल्या संहार करी अकस्मात. नेमस्तपणे वंश वाढला विस्तार उदंडची झाला. ऐसा बहुत काळ गेला आनंदरूप. विस्तार वाढला गणवेना वडिलास कोणीच मानेना. परस्परे किंतमना बहुत पडिला. उदंड घर कलहो लागला तेने कित्येक संहार झाला. विपट पडिले थोरथोराला बेबंद झाले. नेनपणे भरी भरले मग ते अवघेच संहारले. जैसे यादो निमाले उन्मत्तपणे. बाप लेख नातू पंतू सकळांचा झाला निपातू. कन्या पुत्र हितो मातू अनुमात्र नाही. ऐशी कहाणी जो विवरला तो जन्मापासून सुटला. श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीने. ऐशी कहाणी अपूर्व जेते उदंड वेळ होत जाते. युतुके बोलोन गोसाविते निवांत झाले. आमची कहाणी सरो
तुमचे अंतरी भरो. ऐसे बोलणे विवरो कोणीतरी. चुकत वाकत आठवले युतके संकळीत बोलले. न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. ऐसी कहाणी निरंतर विवेके ऐकती जे नर. दास म्हणे जगदुद्धार तेची करीती. त्या जगदुद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण. सार निवडावे निरूपण यास बोलिजे. निरूपणी प्रीते विवरावे. नाना तत्व कोडे उकलावे. समजता भावे निसंदेह. विवरण पाहता अष्टदेह. पुढे सहजची निसंदेह. अखंड निरूपणे राये समाधान. तत्वांचा गलबला जेथे. निवांत कैचे असेल तेथे. या कारणे गुल्ली परते कोणी एके असावे. ऐसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विषद. पुढील समासी लघुबोध सावध ऐका. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे. कहाणी निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.